मित्रांनो आलेले आहेत पॉप्युलॅरिटी पोल्स वीक 7च्या रिपोर्ट्स। 7व्या आठवड्यामध्ये कोणता सदस्य कोणत्या रँकिंगवर आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडर वरती। मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। मित्रांनो 7व्या आठवड्यानंतर घरामध्ये आता उरलेले आहेत धडाकेबाज 10 सदस्य आणि या 10 सदस्यांमध्ये कोणता सदस्य आहे कोणत्या रँकिंगवर जाणून घेऊयात। तर मित्रांनो सगळ्यात शेवटीपासून सुरुवात करूयात, म्हणजेच नंबर 10 पासून नंबर 10 वरती आहेत संग्राम चौगुले। मित्रांनो संग्राम चौगुले यांनी जेव्हा वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून घरात एंट्री घेतली होती त्यानंतर सगळ्या प्रेक्षकांना अशी अपेक्षा होती की संग्राम चौगुले दादा त्या ठिकाणी घरामध्ये एकदम राडा घालतील आणि एक वेगळी छवी सगळ्या प्रेक्षकांसमोर आणतील, परंतु तसं काही झालं नाही आणि संग्राम चौगुले कुठे ना कुठे गेममध्ये देखील कमी पडलेले आहेत आणि म्हणूनच पॉप्युलॅरिटी पोल्स रिपोर्टमध्ये ते सगळ्यात शेवटी म्हणजेच नंबर 10 वरती आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 9 वरती आहेत अरबाज पटेल। मित्रांनो अरबाज पटेल यांना पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी हेट करत आहे, कारण घरामध्ये त्यांचा वावर महाराष्ट्राला कुठे ना कुठे आवडलेला नाहीये। बेशक त्यांचा गेम चांगला आहे तरी पण महाराष्ट्र जो आहे तो अरबाजला सपोर्ट करत नाहीये। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 8 वरती आहेत वर्षा उसगावकर ताई। मित्रांनो वर्षा उसगावकर ताईंना जनता जी आहे ती नेहमीच सपोर्ट करत आलेली आहे, परंतु वर्षा उसगावकर ताई गेममध्ये कुठे ना कुठे कमी पडताना आपल्याला दिसत आहेत आणि घरामध्ये त्यांचा कंटेंट देखील नाहीये आणि म्हणूनच ते आहेत नंबर 8 वरती। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 7 वरती आहेत पंढरीनाथ कांबळे पॅडी भाऊ। मित्रांनो पॅडी कांबळे यांचा गेम जबरदस्त चालू आहे, घरामध्ये त्यांचा स्क्रीन टाइम देखील जबरदस्त आहे आणि महाराष्ट्राची जनता पॅडी भाऊंना जबरदस्त सपोर्ट करत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 6 वरती आहेत डीपी दादा म्हणजेच धनंजय पवार। मित्रांनो धनंजय पवार यांना पहिल्यापासून महाराष्ट्र सपोर्ट करत आलेला आहे, पूर्ण कोल्हापूर देखील धनंजय पवार यांना पाठिंबा देतच आहे, परंतु धनंजय पवार देखील गेममध्ये कुठे ना कुठे कमी पडताना आपल्याला दिसत आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 5 वरती आहेत जान्हवी किल्लेकर। मित्रांनो जान्हवी यांची टॉप 5 मध्ये आता एंट्री झालेली आहे, कारण ज्या प्रकारे निकीच्या अगेन्स्ट जाऊन जान्हवी किल्लेकर यांनी आपला गेम सादर केलेला आहे तो आता महाराष्ट्राला आवडलेला आहे। जेव्हापासून ते जेलच्या बाहेर आलेले आहेत तेव्हापासूनच यांच्या गेममध्ये बदल आपल्याला दिसलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 4 वरती आहेत निकी तांबोळी। मित्रांनो निकी तांबोळी यांचा घरामधील वावर जरी ठीक नसला तरी पण पूर्ण शोसाठी ते चांगला कंटेंट देत आहेत। त्या ठिकाणी पूर्ण एपिसोडमध्ये आपण पाहत असतो निकी आपल्याला सारखंच दिसत असते आणि स्क्रीन टाइम देखील यामुळेच निकीचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 3 वरती आहेत कोकण हर्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर। मित्रांनो अंकिता यांचा गेम देखील एकदम स्मार्टली ते खेळत आहेत आणि प्रेक्षकांना देखील तो गेम आवडत आहे। ज्या प्रकारे ते पूर्ण ग्रुपला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि समोरच्या ग्रुपला कशा पद्धतीने टक्कर द्यायची हेच ते त्या ठिकाणी विचार करत असतात आणि म्हणून अंकिता आहेत नंबर 3 वरती। त्याच्यानंतर नंबर 2 वरती आहेत सुरांचा बादशाह अभिजित सावंत। मित्रांनो अभिजित सावंत ज्या पद्धतीने स्मार्टली गेम खेळत आहेत ते महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना खूपच आवडत आहे आणि पहिल्या दिवसापासून अभिजित सावंत यांना तगडा सपोर्ट या ठिकाणी मिळत आहे। आणि नंबर 1 वरती आहेत गुलीगत धोका SQRQZQ सूरज चव्हाण। मित्रांनो सूरज चव्हाणने ऑलरेडी पूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे आणि ते मन जिंकल्या कारणामुळे पूर्ण महाराष्ट्र सूरज चव्हाणच्या पाठीशी उभा आहे आणि सूरजला तगडा सपोर्ट या ठिकाणी करत आहे आणि म्हणूनच पॉप्युलॅरिटी पोल्स रिपोर्टमध्ये 1 नंबरवरती आहेत सूरज चव्हाण। तर मित्रांनो हीच होती पॉप्युलॅरिटी पोल्स रिपोर्ट। तर या रिपोर्टवरती तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा। कोण आहे तुमचा आवडता सदस्य हे देखील कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स, तोपर्यंत धन्यवाद।